मंडळी, महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारं बोगस तलाठी भरतीचं रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आलंय. 15 लाख रुपये द्या आणि जिल्हा महसूल प्रशासनात तलाठी व्हा, असं आमिष दाखवत अनेक तरुणांची यात फसवणूक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल प्रशासनाच्या नावाचा गैरवापर करत नोकरीचं बनावट नियुक्तीपत्र तयार करणं, त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या आणि बनावट शिक्के मारणं, संबंधित उमेदवाराची ऑनलाईन ट्रेनिंग घेण्यासाठी त्याला लॅपटॉप देणं, इथपर्यंत या रॅकेटची मजल वाढली होती. विशेष म्हणजे हे बोगस तलाठी भरतीचं रॅकेट मागील अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. तर फेब्रुवारी महिन्यापासून या चर्चांनी अधिक जोर धरलाय. परंतु अजूनपर्यंत याबाबत कोणीही तक्रार दाखल केली नसल्याचा दावा करण्यात येत होता. 3 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी स्वतः सांगितलं होतं की प्रशासनाकडे अधिकृतपणे एकही तक्रार आलेली नाहीये. फसवणूक झाली असेल तर संबंधित नागरिकांनी पुढे आलं पाहिजे. पण प्रत्यक्षात 27 सप्टेंबर 2025 मध्येच वाळूज MIDC पोलीस ठाण्यात या संदर्भात अधिकृत तक्रार नोंद झाली आहे. उद्धव हरिभाऊ नरवडे यांनी रॅकेटचा प्रमुख बबनराव देवकतेच्या विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीचा आता जवळपास 1 वर्ष होत आलाय, पण त्याच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाहीये. आणि त्याचाच परिणाम आता करोडो रुपयांची माया जमवून बबनराव देवकते हा त्याची कथित पत्नी कोमल सावकेसह फरार आहे. पण त्याच्या विरोधातली ती तक्रार नेमकी काय होती आणि यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या एका फोनमुळे बोगस तलाठी भरतीचं रॅकेट कसं उघडकीस आलं, तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. मंडई, छत्रपती संभाजीनगरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून मागील काही महिन्यांपासून बोगस तलाठी भरतीचं रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा सुरू होती. यात छत्रपती संभाजीनगरसह सर्व तालुके आणि मराठवाड्यातील बेरोजगार तरुण तरुणी अडकल्याचं बोललं जात आहे. 2 टप्प्यात 15 लाख रुपये घेऊन बोगस नियुक्तीपत्र देणं, ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा ड्रामा करणं, तसंच प्रशासनाकडून लॅपटॉप आल्याचं सांगत तो लॅपटॉप तहसीलच्या आवारातच उमेदवारांना वाटप करणं, असा खेळ सर्रासपणे चालू होता. पण प्रत्यक्षात 2023च्या तलाठी भरती व्यतिरिक्त तलाठी निवडीचा कुठलाही आदेश कोणत्याच जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलेला नाहीये. यापूर्वी 2023 मध्ये तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून 153 पैकी 144 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती. त्यामुळे सध्या कोणतीही स्वतंत्र भरती प्रक्रिया सुरू नसल्याचं आता जिल्हा प्रशासनानं सांगितलंय. नागरिकांनी आणि उमेदवारांनी अशा आमिषांना बळी पडू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय. तसंच राज्य सरकारनं आता यापुढे तलाठी भरती प्रक्रिया ही थेट MPSC मार्फत राबवण्याचा निर्णय घेतलाय. महसूल विभागाकडून सध्या 1700 तलाठी पदं भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून जुलैपर्यंत जाहिरात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बाकी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस तलाठी भरती संदर्भात आरोपींच्या विरोधात जवळपास वर्षभरापूर्वी जी तक्रार दाखल करण्यात आली होती ती नेमकी काय होती ते समजून घेऊयात. तर उद्धव हरिभाऊ नरवडे यांनी 27 सप्टेंबर 2025 मध्ये वाळूज MIDC पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली होती. त्यात नरवडे यांच्या म्हणण्यानुसार जानेवारी 2023च्या रांजणगाव शेणपुंजी येथील घरात कोमल सावके ही महिला भाड्यानं राहण्यासाठी आली होती. नंतर काही दिवसांनी बबनराव देवकते नावाचा व्यक्ती तिच्या सोबत राहू लागला. तो स्वतःला मंत्रालयातील कर्मचारी सांगून तलाठी भरतीत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवायचा. तसंच आमिष त्यानं नरवडे यांना देखील दाखवलं. त्यावर नरवडे यांनी त्यांच्या मुलासाठी 15 लाख रुपये आणि त्यांचा मित्र प्रदीप सवई यांच्या मुलासाठी 10 लाख रुपये देवकतेला देण्याचं ठरवलं. सुरुवातीला ऑनलाईन स्वरूपात 5 लाख रुपये दिले होते, पण नंतर देवकतेनं कमी जास्त करता करता नरवडे आणि सवई यांच्याकडून 20 लाख रुपये उकळले. पण अंतिम निकालात या दोन्ही मित्रांच्या मुलांची निवड झाली नाही. पुढे देवकतेनं बेटिंग मधून काम करून देतो असं सांगत वेळ मारून नेली आणि पैसे परत केले नाही. त्यावर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नरवडे यांनी सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान वरिष्ठांकडे पाठपुरावा केल्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये गुन्हा दाखल झाला. मात्र तरीही तपास पुढे सरकला नाही आणि याच गोष्टीचा फायदा घेत देवकते फरार झाला. त्याच्यासह कोमल सावके विरुद्ध देखील राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असून कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप असल्याचं सांगण्यात येत आहे. आता हे दोघेही करोडो रुपयांची माया जमवून गायब झालेत. त्यामुळे आता वाळूज MIDC पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे नरवडे यांनी पोलिसांकडे सर्व पुरावेही दिले होते, पण त्या पुराव्यांचं काय झालं असाही प्रश्न आता विचारला जातोय. तर यावेळी जिल्हा प्रशासनानेच तक्रार अर्ज दिल्यानं शहर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेऊन तपास सुरू केलाय. पण सोमवारी 8 जूनला संभाजीनगरमध्ये बोगस तलाठी भरतीचं रॅकेट कसं उघडकीस आलं तेही पाहूया. तर अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या कार्यालयात सोमवारी दुपारी एक फोन आला. नांदेड जिल्ह्यातून त्यांच्या एका निकटवर्तीयाचा हा फोन होता.
त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका तरुणाची संभाजीनगर येथे तलाठी म्हणून निवड झाल्याचं त्यांनी अडकुणे यांना सांगितलं. पण जिल्ह्यात तलाठी भरती सुरू नसल्याने अडकुणे यांना संशय आला. त्यांनी याबाबतीत संबंधित तरुणाकडून अधिक माहिती जाणून घेतली. त्यावर त्या तरुणानं तलाठी पदाचं नियुक्तीपत्र, प्रशिक्षणासाठी लॅपटॉप तसंच यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर हा सगळा फसवणुकीचा प्रकार असल्याचं अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेचच निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांना बोगस तलाठी भरती रॅकेट संदर्भात माहिती दिली आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं पोलिसांशी संपर्क करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पुढे प्रशासनाच्या वतीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आता प्रशासन आणि पोलिसांच्या चर्चेनंतर या प्रकरणी तपासाची दिशा ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण मंडळी, वर्षभरापूर्वी उद्धव नरवडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर या रॅकेटचा प्रमुख बबनराव देवकते आणि कोमल सावके हे हातचे आरोपी निसटले नसते, अशी चर्चा आता ऐकायला मिळते. तसंच आता देखील जर जिल्हाधिकारी कार्यालयात तो एक फोन आला नसता तर हे बोगस तलाठी भरतीचं रॅकेट उघडकीस आलं असतं का, असाही प्रश्न विचारला जातोय. बाकी या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.